कर्तव्य. गंगेला गेले, बुचकळलं, स्वतःला निघाले. गंगा लोकांनी पाहिलं आणि सांगायचं 10 जागी, गंगा स्नान केलं, लांब गेलं, असं केलं. 10 घरी जातात, कसं कसा प्रवास झाला सांगायला. 10 घरी. और राम तर स्वतः पाहत होते मूर्तीमधून यांच्याकडे. टेक्निकल सगळं. बरं, त्याच्यातून काही सुधारणा काही नाही की तीर्थयात्रा करून आले, देवाचं इतकं प्रेम वाढलं, सगळ्यांचं वाढलं आणि इथे आल्यानंतर ज्ञानेश्वरीला सुरुवात. छे 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 छे, काही नाही. गोलगप्पा. निराशावादातून प्रेम करू नये. तिसरा पॉईंट, निराशा. संन्याशाचं उदाहरण सांगितलं. अर्थनीती जमली नाही, बायको चांगली मिळाली नाही किंवा बायकोच मिळाली नाही, करायला गेलो पण कोणीच आलं नाही सोयरीक घेऊन. आजकालच्या जगात काय तुमच्याकडे काही नाही, मग कोणी दिली नाही. नोकरी कोणी दिली नाही, चाकरी कोणी दिली नाही, कोणी विचारलं नाही, कोणी घरी विचारत नाही, दारी पाहत नाही, कोणी मित्र नाही. चालले संन्यास घेऊन. लोकांना वाटतं संन्यासी झाले. संन्यास कशा करता की आता तरी लोक विचारतील, ते विचारत नाही, नर्वस होऊन पडतात. निराशावादातून जर तुम्ही अध्यात्माकडे वळले, काही फायदा होणार नाही. लक्षात घ्या एक एक पॉइंट्स. प्रेम निर्माणच होणार नाही. निराशावादातून टेक्निकली दाखवल्या जाणारं प्रेम हे खरं प्रेम नाही. दिखावा म्हणून करणे. मिनिस्टर जातात तिरुपती बालाजी. आम्ही गेलो होतो परवा. 4 तास रोखली सगळी लाईन. 4 तास. म्हणले का? केंद्रीय गृहमंत्री आले, एक आंध्रचे मिनिस्टर आले, फलाणे आले, 4 जण आले होते. 4 तास लाईन रोखली. बस. कारण त्यांच्यासाठी ते किती वेळ उभा राहा. तुम्हाला 5 मिनिट नाही, एकही मिनिट नाही तुम्हाला पाहताय. चालता चालता पाहिलं तर पाहिलं, नाही तर आपलं तेही उंच माणूस समोर असेल तर गेलं कामातून. आणि पाहायची वेळ आली की जे ढकलतात, एक मागून एक, पुढून एक ओढून. आता हे सगळे म्हणायला लागले मग काय ओढाओढी. अरे म्हणलं त्यांचा पगारच ओढाओढीचा आहे, पाहू देण्याचं नाहीच आहे. ते जे पगार खातात ना, ओढाओढी करतात, त्यांचा पगार त्याच्याच करताय. माऊली मंदिरात तुम्ही जा, तीच आहे. डोकं ठेवायची वेळ आली की एक जण उचलतो, एक जण मागून धक्का देतो, चालले पुढे. दिखावा. आता हे मिनिस्टर ज्यावेळेस आरती करतात, कारण ते टीव्हीवर आलं पाहिजे, असं समजा आरती करू लागले, त्याच वेळेस लाईट ऑफ झाले. आता कॅमेरा बंद झाला, त्यांची आरती थांबते. अशी आरती करतात की देवाला वाटावं पूर्वीचे एकही भक्त इतक्या याच्यातून नव्हता. असं आविर्भाव. मंदिरात पहा, तुमच्या पिक्चरमध्ये नट ज्यावेळेस दुःखात असतो आणि किंवा नटी त्यावेळेस जी भक्तिभावाने करतात, त्यावेळेस वाटतं की काय पूर्वीच्या सीता सावित्री यांना देखील एवढी भक्ती नव्हती असं. आणि लाईट ऑफ झाला, थांबा, कॅमेरा ऑन, देवही गेला कोणीकडे, पुन्हा लाईट आला, सुरू. सगळं नाटक आहे. दिखावा. भीती. भीतीतून प्रीती निर्माण होणं भगवंताविषयी. संकट यायला लागली, आर्थिक संकट, रोगाचं संकट, पोरीचं संकट, कशाचंही संकट वाटायला लागलं की भीती निर्माण होते. आणि भीती आणि आपत्ती 2 गोष्टी जर जीवनामध्ये आल्या तर काय होतं? प्रेम निर्माण होतं. भगवंता चला सोमानींकडे जाऊ. येतात आमच्याकडे. काय सांगावं. काही जण आल्यावर मी म्हणलं कुठे गेले होते 2 वर्ष? काय करावं, फार संकट आले, आता माफ करा आम्हाला, आम्हाला यायचं आहे. काही नाही, ते संकट जाईपर्यंत. पोराचं जर खरं दुखू लागलं की नाही, टेम्परेचर ते जर कमी नाही झालं, डॉक्टरावर भरोसा असतो, देवावर नाही, कोणावरच नाही. डॉक्टर म्हणला कठीण आहे बरं का, औरंगाबादला न्यावं लागतं किंवा मुंबईलाच डायरेक्ट न्यावं लागतं. अरे बापरे, ब्रेन ट्यूमर दिसायला आहे, ब्रेन फिवर दिसायला, लगेच देवापाशी जातात.
साधक, बाकीचे जाऊ द्या देवापुढे. आणि बाकीचे काय करतात, ब्राह्मण आणतात, वेदमंत्र करणारे, महामृत्युंजय बसवा, हे बसवा, सगळं बसवलं जातं. आणि इकडे साधन आहेत. आणि मग समजलं ताप उतरला, थँक्यू देवा, निघाले पुन्हा त्या साधनेचं आणि त्या देवाचं काही सोयीसुद्धा नाही. थँक्यू, बेस्ट केलं. सगळ्याला सांगायचं आम्ही का नाही देवापुढे बसलो. अशी कळवळून प्रार्थना केली, बस जिंकलं. पहा तुम्ही पण करा कधी वेळ आली तर, असं सांगतात पुन्हा. आता वेळ नाही, आता वेळ नाही. भीती आणि आपत्तीमधून झालेलं प्रेम फायदा देत नाही, फायदा देत नाही. आणि मग म्हणतात आमचा देवावरचा विश्वास उठला. वा, फारच मोठा होता, फारच मोठा होता विश्वास की उठला तुमचा विश्वास. तुम्ही ज्यावेळेस दाखवलं की देवानी पळावं आणि ज्यावेळेस ऑफ केलं की देवाने निघून जावं, असा विश्वास आहे आपला. रोग जावा, आर्थिक नड पूर्ण व्हावी, नोकरी लागावी, पोरीचं लग्न जमावं, पोराचं लग्न जमावं, नवऱ्याची बुद्धी ठीक व्हावी, बायकोची बुद्धी ठीक व्हावी, याच्यासाठी सुनेचं डोकं जरा चांगलं ठेवावं, अशा करता केल्या जाणारे प्रयोग, धाव जर परमेश्वराला याच्याकरता घेतली, रोगमुक्ती करता, याच्याकरता, भगवंताविषयीचं ते प्रेम नाही. किती साधना केल्या, किती प्रयोग केले, किती कीर्तन भजन केले, याला काहीही अर्थ नाही. भक्ती नाही मिळणार. तुम्ही आहात त्या ठिकाणीच राहाल. निर्व्याज प्रेम करावे लागेल. कसे? अडथळे जे आहेत संसाराचे, माया देवीचा संसार हा आहे, अडथळे निर्माण होतात, त्याच्यामधून निर्व्याज प्रेम करायचं फार कठीण आहे. मायादेवी दुःख देते, मायादेवी रोग दे. 3 कर्म आहेत, प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि म्हणजे संचित पाप, प्रारब्ध कर्माचं पाप आणि क्रियमान कर्माचं पाप, 3 निर्माण होतात, ज्याला ताप म्हटलंय. ताप, त्रिताप. संचित कर्म तपश्चर्येने, गुरुकृपेने, गुरुच्या सामर्थ्याने, स्वतःच्या तपश्चर्येने जळून जाऊ शकतात. त्याचे किती पापाचे डोंगर असो मोठे. पण प्रारब्ध कर्म जे आत्ता भोगायला आलं, संचित कर्म प्रारब्ध म्हणून आत्ता प्रेझेंट भोगायला आलं, ते कोणालाही चुकलेलं नाही. त्याच्यामध्ये 3 अवस्था. पुन्हा पहिली अवस्था की कॅसेट जर दुःखाची लागली, पापाची लागली, तर रोग निर्माण होतील. लक्षात घ्या, दुःख निर्माण होतील. आणि ते याच्या करताय ते फेडून तुम्ही संपवा, भगवान म्हणतो. फक्त लेसर पनिशमेंट. तुम्ही जर कंटिन्युअस, आणि ती मायादेवी मुद्दाम ते कॅसेट लावते आपल्यासाठी, ती चांगली समजायची की भगवंताकडे लक्ष हटू नये म्हणून सारखे दुःख, सारखी आपत्ती प्रारब्ध कर्माची भोगायला येते. आणि भगवंता तू छान करतेस, आपण रात्रंदिवस त्याला आठवतो. एक दुःख गेलं की दुसरं, दुसरं गेलं की तिसरं, तिसरं गेलं की चौथं. कंटिन्युअस चेन मायादेवी देते. तिची कृपा असते की हा बोक्या चांगलं जर दिलं तर पळून जाईल, देवीकडे येणार नाही, याचं कर्म परिपक्व झालंय, याला भोगायला द्या. ती देवी भोगायला देते, ते आनंदानं सहन करावं लागेल. आणि मग नाही हे झालं तर मग कटतं ते थोडं, लेसर पनिशमेंट म्हणतात, कमी सजा. खून होणार असेल तर थोडं ॲक्सिडेंटच होईल, फ्रॅक्चर होईल, एवढंच पण होणार. किती मोठ्या महापुरुषाला भोगावं लागलंय. आणि क्रियमान कर्म आपल्याकडे प्रयोग आहेत, ते होऊ द्यायचं नाही निर्माण, पुन्हा संचिताकडे जाऊ नये. हा जो अडथळा आहे पदोपदी येणारा, सगळी संकट, सगळी भीती, सगळे दुःख, त्यांना बाजूला सारून परमेश्वराच्या प्रति प्रेम निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे.
अडथळे दूर सारावे लागतील. कधी समाज अडवील, कधी राष्ट्र अडवील, कधी नोकरी अडवील, कधी घरचे लोक अडवतील, कधी मित्र परिवार अडवेल. चांगल्या गोष्टीला सगळे विरोधी असतात, लक्षात घ्या. त्यांना टेक्निकली माणसं चांगले वाटतात. तुम्ही एकदा झोकून द्यायच्यात, तुम्हाला कसा वेळ मिळतो? मला देखील असे अजूनही प्रश्न विचारतात, तुम्हाला वेळ कसा मिळतो? वेळ कसा मिळतो? मायादेवीचा संसार आहे. प्रचलित पद्धतीमध्ये काही गोष्टी आहेत. संसाराच्या गरजा पूर्ण करण्याकरिता प्रेमपूजा केल्या जातात, त्याला प्रेम म्हणतात. संसाराच्या गरजा लिस्टच घेऊन जातात. मोठ्या देवाकडे मोठी लिस्ट, लहान्या देवाकडे लहानी लिस्ट, घरी एक वेगळी लिस्ट. रोज मागणी, रोज मागणी. आणि देवा हे पाय चांगलं फूल आणलं, दुसऱ्याच्या का झाडावरचं असं पण आणलं, काय करावं? चांगलं मिळच ना, आणि स्वस्तात आणि फुकट तर मिळच ना. आणलं देवा, तुझ्याकरता आणलं. गरजा, हे फूल दिलं ना तू मला, असंच हे दे, सोन्याचं फूल दे, हे धोत्राचं फूल घे. भगवान शंकराला चालतं म्हणे. विशेष मागणीस विशेष पूजा. खास मागणी असेल, पोरीचं लग्नच होईना, देवा विशेष पूजा. ब्राह्मणाला बोलवायचं, कोणतं हे करायचं, अहो रुक्मिणी स्वयंवर वाचायचं, 1 महिना रोज पाठ, असं का सुरू. त्याची विशेष पूजा. आणि त्याची सांगता मी आहे ना, ब्राह्मण म्हणतो, इतके रुपये द्या, त्याची सांगता मी करतो. विशेष मागणीस विशेष पूजा. तिसरं, गुरुने सांगितले पद्धतीने केलेली पूजा. कोणते? शास्त्रगुरु, सद्गुरू नाही. शास्त्रगुरु, मंत्रगुरु, पोथ्या वाचणारे गुरु, दिसणारे गुरु, चालणारे गुरु, ड्रेसअप केलेले गुरु, ज्याच्यावर आपलं बसलं ते गुरु, सोडला तर दुसरा, त्याच्या नाही जमलं तिसरा. आपलं काही घेणं देणं नाही त्या गुरुशी. त्याने सांगितलं, त्याचा नाही गुण आला दुसऱ्याकडे, त्याला विचारायला जात नाही तुमचा गुण नाही आला. गुरुने सांगितल्या पद्धतीने केलेली पूजा, दान, धर्म, यज्ञ, याग, प्रेम नाही, ती भक्ती नाही. आज प्रचलित चाललेली, हेही जगात चाललेलं आहे. काय करावं? महामृत्युंजय जप बसवा. काय करावं? गायत्री मंत्राचा जप बसवा. 4 ब्राह्मण लावा. 1.25 लाख जप झाला पाहिजे. अहो किती लवकर होईल? तो ब्राह्मण एक कधी करील? आणि ते ब्राह्मण करीतच नसतात पूर्ण. दान, धर्म, यज्ञ, याग वगैरे त्यांनी सांगितलंय करायचं. आमच्या गुरु आहेत ना, त्यांनी सांगितलं मी केलंय. एक प्रकार, पुन्हा एक प्रकारची पद्धती अशी आहे जगात रूढ, दमनाचा. दमन करणं. गुरूंचे काही प्रवचन ऐकली एखाद्याचे, दमन करा. जैन साधू पावर असं समजत म्हणले. जैन साधू पा कसे दमन करतात? आंब्याचा रस खात नाहीत, फलाणं खात नाहीत, पिक्चर पाहत नाहीत, टेलिफोन वापरत नाहीत, इस्त्रीचे कपडे नसतात, त्यांनी खाण्यावर मोठं कंट्रोल केलंय, असं हातातच घेतात. असं आहे का? का? दमनाचा प्रयोग. कोणाला टच करू देत नाहीत, स्त्रियांना देखील धक्का लावू देत नाहीत, सगळं भीती. एक प्रकारे दमनाचा प्रयोग म्हणजे संसारातून पळून जाण्याचा प्रयोग, असाही भाग प्रचलित आहे. दमन करणे. तुकारामांनी एका अभंग सांगितलं, एकांती भाषण स्त्रियाशी करू नये. कारण लोक तशीच होती त्या काळात. आता रस्त्यावरची पोरगी सेफ नाही म्हणल्यानंतर आता त्यांच्यासाठी बरोबर आहे. एक प्रकारे दमनाचा प्रयोग आहे, संसारातून पळून जाणे. भागो. आणि म्हणून सगळ्या कीर्तनातून वारकरी संप्रदायाची ही माणसं अशी बोलताना आढळतात, संसार सोडा, अरे आधीच तर सुटलेला आहे, काही कामं करीत नाही. जे भजनाला उभे राहतात आणि भजनालाच येतात, ते काही घरी बरोबर नसतं. एक बिझनेस झाल्यासारखा झालाय. आधीच ते पळून गेले, त्याच्यात हे पुन्हा शिकवतात. बरं, हे महाराज काही सोडत नाहीत बरं का, पैसाही सोडत नाहीत, काही सोडत नाहीत. याला म्हणतात सोडा, म्हणजे त्यांच्या खिशातून सोडून यांच्या खिशात टाका.
सोडा म्हणजे एक प्रकारे हा दमनाचा प्रयोग आहे, संसारातून पळून जाण्याचा प्रयोग आहे. आणि दुसरा प्रकार आहे शमनाचा. शमन त्यामध्ये भोग भोगून संयमित होणे. संयमित भोग भोगणे. भोगायचं आहे पण संयम, खायचंय पण चरवण, प्यायचंय पण तर्पण. लक्षात घ्या, भोगायचंय पण किती उपयुक्त, योग्य, उचित असेल तेवढंच भोगायचंय. म्हणजे भोगायचं इतकंच की औषधी टाईप, फार त्याचं हे होऊ नये, हे नाही. संयमित भोग, साधनामय व्यवहार झाला पाहिजे. आपल्याकडची पद्धती ज्ञानेश्वरीतील भोग भोगायचा आहे पण ब्रह्मचारी राहायचंय, आसक्ती नाही. संयमित भोग, साधनामय व्यवहार. प्रत्येक व्यवहाराचा क्षण साधनामय झाला पाहिजे. प्रेममयी आचार, उच्चार, कृती आणि दृष्टी. साधनामय व्यवहार. साधनामय व्यवहारात आपण अनेक प्रयोग दिले येतील, पण प्रत्येक व्यवहारात साधना करायची म्हणजे याचा अर्थ साधनेच्या वेळेस तर साधना करायचीच, परंतु व्यवहारात करत असतानाही भगवंताचं अखंड स्मरण, अखंड रूप ध्यान झालं पाहिजे. याला म्हणतात साधनामय व्यवहार. प्रत्येक वस्तूत भगवंत पाहायचा. साधनामय व्यवहार, परवानगी मागायची, सगळे प्रयोग. व्यवहार साधनामय झाला पाहिजे. आणि प्रेममयी आचार आणि उच्चार कृती. शमनाचा मार्ग नाही, पळून जाण्याचा नाही आहे. संसारातून पळून जाणे नाही, कारण आनंद निर्मिती संसाराच्या मायादेवीमध्ये कर्म करावे लागणार. संसारामध्ये शरीर आहे, शरीराचा धर्म आहे, कर्म करावं लागणार.